नागपुर में आशा कार्यकर्ताओं और गट प्रवर्तकों ने चुनावी तथा मतदाता सूची से जुड़े कार्यों के विरोध में संविधान चौक पर प्रदर्शन किया। संगठन ने आरोप लगाया कि स्वास्थ्य सेवाओं के साथ अतिरिक्त चुनावी जिम्मेदारियां देकर उन पर अनावश्यक दबाव बनाया जा रहा है। नागपुर के संविधान चौक पर महाराष्ट्र राज्य स्वास्थ्य विभाग आशा गट प्रवर्तक संगठन के बैनर तले आशा कार्यकर्ताओं ने जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि जिले की विभिन्न तहसीलों में आशा कार्यकर्ताओं को BLO, SIR और मतदाता सूची संरक्षण जैसे चुनावी कार्य सौंपे जा रहे हैं। उनका आरोप है कि इन कार्यों को करने से इनकार करने पर कार्रवाई की चेतावनी दी जाती है और कुछ मामलों में पुलिस शिकायत तक दर्ज की जाती है। संगठन का कहना है कि शासन के निर्देशों के अनुसार आशा कार्यकर्ताओं से केवल स्वास्थ्य संबंधी कार्य ही कराए जा सकते हैं। पहले से ही स्वास्थ्य सेवाओं का भारी कार्यभार होने के बावजूद चुनाव, जनगणना और अन्य सर्वेक्षणों की जिम्मेदारी देना नियमों के खिलाफ है। माझं नाव शीतल कळमकर आहे। मी बुट्टीपूरची रहिवासी आहे। आमची PSC बोरखेडी येते आणि आता जे SRIचं जे काम सुरू आहे त्या SRIच्या कामाबद्दल जे शासनाने जे आमच्या प्रेशर दिलं की नाही तुम्हाला हे करायचंच आहे। SDO मॅडम आमच्या इकडे आल्या होत्या। त्यांनी नगर परिषदेला मीटिंग घेतली आणि तिथे सांगितले की आशाला काम करायचंच आहे। तर आम्ही आशांनी त्यांना म्हटलं की आमचं हे काम नाही आहे, कारण आमच्या आरोग्य खात्याचे एवढे सारे कामं आहे की जर आरोग्य खात्यात थोडीशी जरी विस्कळीतपणा झाली तर आम्हाला कसं आमच्या आरोग्य खात्यातून आम्हाला फोन येते की नाही तुम्ही असं कसं केलं। आणि जर आम्ही शासनाचे कामं करत बसलो, यांच्या BLOचे किंवा यांच्या मतदानाच्या कामं जर करत बसलो, आम्ही नकार दिला म्हणून त्यांनी FIR दर्ज केली। काही आशांना FIR दर्ज करून सुद्धा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही या कारणाने आमची एक आशा वर्कर चित्रा इंगोडे म्हणून तिचं नाव आहे, तिला एवढा पॅनिक अटॅक आला की ती आता मरणार। जर आमच्या आशांचा जर लॉस झाला किंवा मग आमची एखादी आशा जर या कामामुळे जर दगावली तर शासन जबाब देणार आहे का। आणि आज जो मोर्चा आहे तो आमचा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयावर आहे। हाच जबाब विचारायला की FIR दर्ज केली तर कोणत्या कायद्यानुसार आमच्यावर FIR दर्ज केली। आम्ही स्वयंसेविका आहो, आम्ही तुमचे जे शासकीय कर्मचारी नाही आहो आणि कायद्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांवर FIR दर्ज होऊ शकते, स्वयंसेवकावर FIR दर्ज होऊ शकत नाही। तर आम्हाला प्रशासनाला हेच विचारायचं आहे की तुम्ही FIR केली तर कोणत्या कायद्यानुसार केली, काय अधिनियमानुसार तुम्ही आमच्यावर FIR दर्ज केली। जर आमच्यावर हा कायदा दाखल होत आहे तर मग आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, मग तुम्ही आम्हाला लेटर द्या की आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, त्याच्यानंतर तुम्ही आमच्यावर FIR दर्ज करा। याच्याबद्दल आजचा आमचा मोर्चा आहे। विश्राम तालुका सावनेर PSC बडेगाव। अडचणी तर तशा खूप आहे सर, कारण आमच्या कामाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, कोणत्याही वेळेत आम्ही काम करतो। जसं आता डिलिव्हरी केस आहे तर कोणत्याही टायमात जातो आम्ही, रात्रीचे 12 वाजे 1 असो 1:00 असो कोणताही टाईम, पहाटे असो कोणत्याही वेळेत ते करायला तयार होतो किंवा आताही आहोत। पण या व्यतिरिक्त जसे आभा कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड आहे, आणखी BLOचे काम आहे, हे जास्तचे लादण्यात गेलं, त्यामुळे आम्हाला खूप परेशानी होत आहे सर। आमचं कुठेतरी लहान लेकराकडे ANC मातेकडे, गरोदर मातेकडे, स्तनदा मातेकडे दुर्लक्ष होत आहे। माता मृत्यू, बालमृत्यू वाढू शकते। पुन्हा शासनाने आम्हाला दोषी ठरवतील की असं कसं झालं म्हणून। पण त्यांनी खरोखरच आमच्यावरचे कामं कमी करावे, ऑनलाईन कामाचं ओझं पण कमी करावं। जसं आता आयुष्यमान कार्ड आहे, आमच्याकडून हजार कार्ड काढून घेतले आणि आता मानधन 0, कारण ते बेनिफिशरी आणि ऑपरेटर ID 2 आयडिया होत्या, तर ऑपरेटर ID कामच करत नाही। आणि आधी तसं नाही सांगितलं, मग आम्ही बेनिफिशरीवरून काढले, मग आता ते म्हणतात की ऑपरेटर ID वरून काढले असतील त्याचंच मानधन आहे आणि आमचे काढलेली मेहनत गेली। कोणत्या आशाचे 600 झाले, 1000 झाले, कोणाचे 700 झाले, आता माझे 684 झाले आहे। एवढी मेहनत आम्ही झालं, आमचे मुलं झालं, रात्रंदिवस राबून आम्हाला काही नाही सर। आमचं प्रदर्शनकारी आशा कार्यकर्ताओं ने चुनावी और अन्य अतिरिक्त कार्यों से तत्काल मुक्ति, दर्ज मामलों की वापसी तथा भविष्य में इस तरह का दबाव बंद करने की मांग की है।